ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नारायण विधि आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। वल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। गुरु सेवेला जान शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूप महावैष्णव ज्ञानी यांचे जे राजे आहेत असे माऊली ज्ञानोबाराय यांचं जीवनचरित्र गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मी श्रवण करत आहोत। आज आपला
सेवेचा 6वा दिवस आहे. या 5 दिवसामध्ये आपण ज्ञानोबा रायांना विविध दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला, की पाहत असताना ज्ञानोबा रायांनी हे अवतार कार्य कसं आरंभ केलं. एवढंच नाही तर ज्ञानोबा रायांचं जीवन हे कोणत्या अर्थाने, कोणत्या दृष्टिकोनातून ज्ञानोबा राय जगत होते हे पाहण्याचा तुम्ही मी प्रयत्न करत आहोत. आणि अधिष्ठान रूपाने विराजमान झालेले आहेत सद्गुरू निवृत्तीनाथ. आणि त्यांच्या आज्ञेनुसार ज्ञानोबा रायांनी आपल्या जीवनामध्ये एक एक प्रकारची लीला ही आरंभ करून दिलेली आहे. जे मुळातच शुद्ध आहे, ज्यांना स्वतःचं स्वरूप काय आहे याचं ज्यांना पूर्णपणे ज्ञान आहे, अर्थात जे मुळातच ब्रह्मज्ञानी आहे, अशा महापुरुषांना, अशा ज्ञानोबा रायांना या समाजाने शुद्धीपत्र दिलं. धन क्षेत्रामध्ये ज्ञानोबा रायांना शुद्धीपत्र प्राप्त झालेलं आहे. तदनंतर ज्ञानोबा रायांनी त्या क्षेत्रावरती जी प्रथम लीला केली त्याचं दर्शन समस्त क्षेत्रवासियांनी घेतलं. सिद्ध करून दाखवलं की आम्ही अवतारी पुरुष आहोत, आम्ही कारक पुरुष आहोत. आमचं येणं या मृत्यू लोकामध्ये कशासाठी झालेलं आहे हे दाखवून देण्यासाठी ज्ञानोबा रायांनी दुसरी लीला संपन्न केली आणि आपल्या मुखामधून ज्ञानेश्वरी प्रगट केलेली आहे. ज्ञानेश्वरी प्रगट झाल्यानंतर सद्गुरू प्रसन्न झाले, संतुष्ट झाले. नेवाशावरून निघाल्यानंतर ब्राह्मणी क्षेत्रावरती जाऊन पोहोचले आणि तिथं काही दिवस वास्तव्यास थांबले. एक दिवस निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला. म्हटले, ज्ञाना, तुझ्या मुखामधून मी तत्वज्ञान तर पूर्णपणे ऐकलेलं आहे, पण मला सर्वम खलविदम ब्रह्म हे सूत्र जे तू आत्मसात केलेलं आहे, या सूत्राचा तुला जो अनुभव आला तो अनुभव आता तू मला वर्णन करून सांग. आणि हा अनुभव वर्णन करून सांगत असताना ज्ञानोबा रायांनी ज्या ओव्या आपल्या मुखामधून गायन केल्या त्या ओव्या म्हणजे अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे, की ज्याच्यामध्ये चराचरामध्ये, अणुअणूमध्ये, रेणूरेणूमध्ये विराजमान असलेला परमात्मा हा कशा प्रकारे दृष्टिगोचर होतो याचं वर्णन किंवा या संबंधात ज्ञान ज्ञानोबा रायांनी या ग्रंथामार्फत तुमच्या माझ्यापर्यंत आणून पोहोचवलं. अशी अनेकानेक प्रकारचे ज्ञानोबा रायांनी ग्रंथ रचना केली, अभंग रचना केलेली आहे. ज्या ज्या पद्धतीनं स्फुरण व्हायचं, जसा जसा प्रसंग जीवनामध्ये यायचा किंवा सद्गुरूंकडे पाहिल्याबरोबर जशा पद्धतीचा भाव हा मनामध्ये उत्पन्न व्हायचा, त्या त्या भावाला अनुसरून ज्ञानोबा राय आपले अभंग ग्रथित करीत आहेत. केवळ ज्ञानोबा रायच बोलत आहेत, ज्ञानोबा रायांनीच लिहिलं असं नाही, तर निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई हे सुद्धा प्रवासामध्ये चालता चालता आपल्या मुखामधून अभंग रचना करत आहेत. एका बाजूला प्रवास चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला चालत असताना अखंड मुखामधून भगवंतांचे गुणानुवाद बाहेर पडत आहेत. निवृत्तीनाथांनी जे अभंग गायले ते अभंग सोपानदेवांनी लिहून ठेवले. सोपानदेवांनी जे अभंग गायले ते मुक्ताबाईनं, नामदेवरायांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि मुक्ताबाईनं जे अभंग गायन केले ते ज्ञानोबा रायांनी स्वहस्ताने लिहून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीनं या चारही भावंडांचं अवतार कार्य आरंभ होऊन गेलं. नेवाशावरून ब्राह्मणी, ब्राह्मणीवरून पुनतांबा, पुनतांब्यावरती मुक्ताबाईनं एक लीला दाखवली, ज्याचं श्रवण काल तुम्ही मी केलेलं आहे. कारण भेट घ्यायची होती चांगदेवांची.
आणि जणू काही चांगदेवांचा उद्धार करण्यासाठीच मुक्ताबाई या मृत्यूलोकामध्ये अवतरल्या आहेत. एक लीला मुक्ताबाईनं केली, त्यानंतर केंदूर क्षेत्रावरती येऊन पोहोचले, कानोपाठकांना अनुगृहीत केलं आणि तिथून पुढे आता ही तीर्थयात्रा, हा प्रवास पाहता पाहता आळ्यास येऊन पोहोचला. त्या गावामध्ये आल्याबरोबर काही ब्राह्मण एकत्रित झाले, कारण त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या कानावरती आवाज आला की कुठून तरी वेदांच्या ऋचांचं गायन होत आहे. कारण चरित्रकार असं सांगतात की आपेगाव पासून तो रेडा ज्ञानोबारायांच्या सोबत होता आणि जसा वरदहस्त ज्ञानोबारायांनी मस्तकावरती ठेवला, त्यावेळेपासून, त्या क्षणापासून अखंड त्या रेड्याच्या मुखामधून ऋचांचं गायन होत आहे. प्रवास करता करता आळ्यास येऊन पोहोचले आणि ज्या वेळेला ब्राह्मणांच्या लक्षात आलं, ब्राह्मणांनी पाहिलं की रेड्याच्या मुखामधून ऋचा बाहेर पडत आहेत. असा वेद जो पवित्र वर्णन केला आणि हा पवित्र वेद शूद्रांना ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी निषिद्ध मानलेला आहे. आणि अशा पवित्र वेदातील ऋचांचं गायन एखादा शूद्र पशु करतो, हे सहन झालं नाही. ज्ञानोबारायांना त्याच ठिकाणावरती थांबवून घेतलं आणि ते ब्राह्मण म्हणायला लागले, म्हटले, महाराज, आता पाप करणं कमी करा. आमच्याकडून एवढं पाप करणं आता शक्य होणार नाही. अहो, तुम्ही सर्वज्ञानी आहात, सर्वज्ञाते आहात आणि तुम्हाला हे माहीत नाही का, म्हटले ज्ञानोबाराय, की वेद हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि या वेदांच्या ऋचांचं गायन शूद्रांना श्रवण करणे लांबच, वाचन सुद्धा त्यांना शक्य नाही, त्यांना निषिद्ध मानलेलं आहे. आणि असा शूद्राती शूद्र पशु जो रेडा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे आणि त्याच्या मुखामधून एवढ्या दिवसांपासून ऋचांचं गायन होत आहे, हे पाप आता आमच्याकडनं करवलं जाणार नाही. याच्या मुखामधून आम्ही ऋचा ऐकूच शकत नाही. तुम्ही याला थांबवून द्या, म्हटले, याला शांत करा. ज्ञानोबारायांनी हात जोडले. ज्ञानोबाराय म्हणतात, आपण ब्राह्मण देवतुल्य आहात. तुमची इच्छा आहे ना की आता मी थांबवून द्यावं, रेड्याला शांत करावं, तुम्ही जसं म्हणताल तसं तुमच्या आज्ञेप्रमाणे होईल. आणि ज्ञानोबारायांनी पुन्हा एक वेळेला त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर तो रेडा जमिनीवरती बसला आणि त्याच ठिकाणावरती शांत झाला, अर्थात त्याचा प्राण निघून गेला. आणि त्याच जागेवरती ज्ञानोबारायांनी रेड्याला समाधी दिलेली आहे. त्या जागेवरती एक खड्डा खांदला, त्याच्यामध्ये तो देह टाकला आणि ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्या क्षेत्रामध्ये रेड्याची समाधी बांधलेली आहे. एक दगड पाहिला आणि त्या दगडाला रेड्याच्या मस्तकाचा आकार दिला आणि ते मस्तक त्या समाधीवरती ठेवलं. तेल लावून शेंदूर लावलेला आहे आणि आदेश केला, आज्ञा केली, विनंती केली की आजपासून अखंड या समाधीच्या जागेवरती भजन पूजन सोहळा आरंभ करून द्या. आणि आख्यायिका असं सांगते की ज्या ब्राह्मणांनी वेदघोष बंद करण्यासाठी सांगितला होता, आत्तापर्यंत त्या गावामध्ये कुणीही वेदांचं गायन करणारा पुरुष हा जन्माला आला नाही, अशी आख्यायिका आहे. कारण काय, तर ज्ञानोबारायांचा जो सतशिष्य होता त्याला वेदघोष करण्यापासून अडवलं, अर्थात साधूचा अपराध झाला, संतांचा अपराध झाला आणि त्याचा हा परिणाम तुम्हाला मला पाहायला भेटतो. अशा पद्धतीनं आपला जो प्रथम सतशिष्य ज्ञानोबारायांनी केला होता, त्या प्रथम सतशिष्याला ज्ञानोबारायांनी समाधी दान केली. त्या क्षेत्रावरून पुढे निघाले. गावाबाहेर पडल्याबरोबर 10-15 कोसावरती त्या रेड्याचा जो धनी होता, जो कोळी होता, त्याला सुद्धा ज्ञानोबारायांनी त्याच ठिकाणावरती समाधी दिलेली आहे. आणि त्यानंतर पुढे वाटचाल करता 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 सासवड मार्गे ज्ञानोबाराय आळंदीमध्ये येऊन पोहोचले.
ज्ञानोबाराय येणार आहेत ही वार्ता पूर्वीच आळंदीकरांना जाऊन पोहोचली होती आणि ज्ञानोबारायांच्या स्वागताची तयारी सुद्धा समस्त भाविक भक्तांनी आरंभ करून दिली. ज्ञानोबारायांचं जसं आगमन आळंदीमध्ये झालं, समस्त भाविक ज्ञानोबारायांचं औक्षण करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी येऊन पोहोचले. ज्ञानोबारायांचं पूजन केलं, निवृत्तीनाथांचं पूजन केलं, सोपानदेवांचं पूजन केलं आणि मुक्ताबाईचं पूजन केलं. जे भाविक होते ते तर स्वागतासाठी आले, त्यांनी तर पूजन केलं, पण जे काही कर्मठ होते, कर्मठ पंडित होते, त्यांना मात्र ही गोष्ट अजूनही सहन झाली नाही. कारण पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांनी जो पराक्रम केला तो आळंदी क्षेत्रवासियांनी श्रवण केला होता, ऐकला होता. पण तरी सुद्धा ही मान्यता देण्यासाठी तयारच नव्हते की हे अजून शुद्ध झालेले आहेत, हे अवतारी पुरुष आहेत, कारक पुरुष आहेत, असा भाव मनामध्ये उत्पन्न झालाच नव्हता. म्हणून काही कर्मठ पंडित होते, त्यांनी मात्र ज्ञानोबारायांचा स्वीकार केला नाही आणि पैठणवासियांनी ज्या ज्ञानोबारायांना स्वीकारलं, नेवासीवासियांनी ज्या ज्ञानोबारायांना स्वीकारलं, त्या ज्ञानोबारायांना अजून आळंदीकर स्वीकारण्यासाठी तयार नाही. अजूनही बहिष्कारच करत आहेत, अजूनही वाळीतच टाकलेलं आहे. आणि ही गोष्ट ज्या वेळेला चारही भावंडांच्या लक्षात आली, त्यावेळेला त्यांनी आळंदीच्या बाहेर सिद्ध बेटावरती एक पर्णकुटी बांधली आणि तिथं ही चारही भावंड आता राहायला लागली आहेत. गावामध्ये आजी आजोबा होते, सिद्धोपंत आणि उमाबाई राहत होत्या, पण त्यांच्या घरामध्ये गेले नाही, त्यांच्या सोबत राहिले नाही. कारण समाजाने अजून पूर्णपणे स्वीकारलेलं सुद्धा नाही. ज्यांना पंडित म्हणून, विद्वान म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून आम्ही पूजन करतो, त्यांनीच अजून आम्हाला स्वीकारलेलं नाही. या गोष्टीची जाणीव झाली आणि लक्षात आलं की आता सुद्धा यांच्यापासून लांब राहणंच योग्य आहे. म्हणून सिद्ध बेटावरती येऊन पोहोचले, छोटीशी पर्णकुटी बांधली आणि त्या ठिकाणावरती आता पुन्हा ही चारही भावंड राहत आहेत, आनंदाने जीवन जगत आहेत. जो नित्यक्रम आईनं सांगून ठेवला होता त्याच पद्धतीनं आता यांचा दिनक्रम आरंभ होऊन गेला. पाहता पाहता मुक्ताबाई सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत. आता मुक्ताबाई स्वयंपाक करायला लागल्या. सोपानदेव मुक्ताबाईला स्वयंपाक कामामध्ये सहकार्य करायला लागले, मदत करायला लागले. आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाराय हे भिक्षांना मागून आणायचे, कोरांना मागून आणायचे. असा आनंदाने दिनक्रम आरंभ होऊन गेला. एका बाजूला भजन चालू आहे, पूजन चालू आहे आणि जी भाविक मंडळी प्राप्त झालेली होती ती आता रोज ज्ञानोबारायांचं कीर्तन श्रवण करण्यासाठी सिद्ध बेटावरती यायला लागली. सायंकाळच्या समयाला ज्ञानोबाराय कथा करायचे, कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. पुराणादी ग्रंथांचं श्रवण भाविकांकडून व्हायला लागलं आणि अति आनंदामध्ये सारे भाविक आणि ज्ञानोबाराय राहत आहेत. एक दिवस प्रसंग असा वर्णन करतात, ज्ञानोबाराय हे भिक्षांना मागण्यासाठी आळंदीमध्ये येऊन पोहोचले. सकाळपासून ज्ञानोबाराय गावामध्ये येऊन पोहोचलेले आहेत, भिक्षा मात्र काही अजून प्राप्त झालेली नाही. मस्तकावरती ऊन तळपत आहे, पायामध्ये पायतन नाही, मस्तकावरती शिरस्त्राण नाही आणि उन्हाचे चटके ज्ञानोबारायांच्या कोवळ्या कोवळ्या शरीराला बसत आहेत. उन्हामुळे ज्ञानोबारायांचा चेहरा, संपूर्ण अंग हे लाल होऊन गेलं आणि आपल्याच आनंदामध्ये, आपल्याच भगवत चिंतनामध्ये ज्ञानोबाराय गल्लीमधून जायला लागले. एवढ्या वेळामध्ये समोरून एक कर्मठ ब्राह्मण येऊन पोहोचला. तो ब्राह्मण निघालेला होता आपल्या मुलासाठी वधू शोधण्यासाठी. एक ठिकाण पाहण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणावरती भेट घ्यावी म्हणून निघालेला होता आणि त्याने समोरून पाहिलं की ज्ञानोबाराय येत आहेत. जसं ज्ञानोबारायांना पाहिलं, ज्ञानोबारायांना सांगितलं, म्हटले तिथंच थांब, माझ्या समोरून एक पाऊलही पुढे जाऊ नकोस.
तुला माहित आहे का आज मी काय करण्यासाठी चाललेलो आहे? अरे, माझा जो एकुलता एक पुत्र आहे त्याच्यासाठी वधूचा शोध घेण्यासाठी मी निघालेलो होतो. मंगल कार्य करण्यासाठी आज मी निघालेलो होतो आणि तुझ्यासारख्या पाप्याचं, चांडाळाचं मुख पाहिलं आणि आता मला असं वाटतं आहे की नक्कीच जीवनभर माझा पुत्र हा अविवाहित राहील. ज्ञानोबा काहीच बोलले नाही. त्या ब्राह्मणाचा आवाज ऐकून भाविक मंडळी एकत्र झाली आणि जसंच लोकांची गर्दी झालेली पाहिली, आता मात्र त्याचा राग आणखीनच वाढला. ताव द्यायला लागला आणि नको नको अशा शब्दामध्ये ज्ञानोबा रायांना दूषण द्यायला लागला. म्हटले, संन्याशाची पोरं आहात तुम्ही, हे विसरू नका. भलेही तुम्हाला जगाने मान्य केलेलं असेल, परंतु ज्या गावामध्ये तुम्ही राहतात तो गाव तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही. जे पाप तुमच्या वडिलांनी केलेलं आहे ना, त्याच पापाची फळं आता तुम्हाला जीवनभर भोगावी लागतील. चालता हो म्हटले, इथून पुन्हा या गावामध्ये दिसायचं नाही. असं म्हटल्याबरोबर रागाच्या भरामध्ये त्या कर्मठाने ज्ञानोबा रायांच्या गालावरती जोराने चापट मारली. आधीच दुपारपर्यंत ज्ञानोबा राय चालून चालून थकले होते. अंगामध्ये त्राण राहिलेला नव्हता, भिक्षा प्राप्त झालेली नव्हती, ऊन चटकत होतं, पायाला चटके बसत होते. पण जोपर्यंत भिक्षा प्राप्त होत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही, कारण मी जर का तसाच घरी गेलो तर माझी वाट पाहत बसलेली माझी मुक्ताबाई निराश होऊन जाईल. तिला जर का कळालं की आज भिक्षेमध्ये काहीच मिळालं नाही तर माझी मुक्ताबाई खिन्न होऊन जाईल. हा विचार ज्ञानोबा रायांनी केला म्हणून फिरत होते. विषिन्न होऊन गेलेले होते आणि असा प्रसंग घडला आणि त्या ब्राह्मणाने ज्ञानोबा रायांच्या गालावरती चापट मारल्याबरोबर ज्ञानोबा रायांना आता मात्र सहन झालं नाही. उलटून एक शब्द सुद्धा त्याला बोलले नाही. तिथून निघाले. वाटचाल करता करता परत सिद्ध बेटावरती येऊन पोहोचले. पर्णकुटीमध्ये गेले आणि पर्णकुटीचं दार आतून लावून घेतलं. इकडे बाहेर अंगणामध्ये मुक्ताबाई आणि सोपानदेव खेळ खेळत होते. ज्ञानोबाराय येऊन पोहोचले. मुक्ताबाईनं पाहिलं पर्णकुटीमध्ये गेलेले आहेत आणि कधीच पर्णकुटीचं दार न लावणारे ज्ञाना आज मात्र दार लावून घेतलं आणि बराच वेळ झाला आतमध्येच बसून आहेत. मुक्ताबाईनं पाहिलं, लक्षात आलं काहीतरी झालं असेल. एवढ्या वेळामध्ये निवृत्ती दादा येऊन पोहोचले आणि निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ता, ज्ञाना आला का ग घरी? मुक्ताबाई म्हणते, हो ज्ञाना आलेला आहे, माझा दादा आलेला आहे. मुक्ता, ज्ञाना तुला काही बोलला? म्हटले, नाही दादा. मुक्ता, आज ज्ञानोबा रायांच्या गालामध्ये एका ब्राह्मणाने चापट मारली. नको नको अशा पद्धतीनं ज्ञानाचा अपमान केलेला आहे आणि ही गोष्ट मी गावामध्ये ऐकली आणि मला असं वाटतं की जणू काही याचा त्रास ज्ञानाला झाला असेल. हे जसंच मुक्ताबाईनं ऐकलं, आता मात्र मुक्ताबाईला सुद्धा सहन झालं नाही. काहीच करता आलं नाही, कारण आईला वचन दिलेलं होतं, कुणाशी प्रश्नोत्तर करायचे नाही, कुणाला उलटून बोलायचं नाही, समाजाला उत्तर द्यायचंच नाही. मग काय करणार? मुक्ताबाई पर्णकुटीजवळ येऊन पोहोचल्या. पर्णकुटीच्या दारावरती थाप मारली. मुक्ताबाईनं आवाज दिला, ज्ञाना, दादा, दार उघड. आतून आवाजच आला नाही. आता मात्र मुक्ताबाईला नक्कीच खात्री झाली की ज्ञानोबा रायांना याचं दुःख झालेलं आहे, ज्ञानोबा रायांना याचा त्रास झालेला आहे. आणि आतमध्ये ज्ञानोबा राय पद्मासन घालून विराजमान झालेले होते, ध्यान मुद्रेमध्ये होते आणि ज्ञानोबा राय आज विचार करत आहेत की ज्यांचं परमकल्याण करण्यासाठी, ज्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत, या माणसांमध्ये येऊन राहत आहोत, अशा माणसांना जर का आमचं मुख पाहायची इच्छा नसेल तर आम्ही इथं राहून तरी काय करावं?
ज्यांच्यासाठी आम्ही समस्त कष्ट सहन केले, ज्यांचा विचार करून, ज्यांचा मान राखण्यासाठी आम्ही बहिष्कार सहन केला, गावाच्या बाहेर येऊन राहत आहोत, कोरांना मागून, भिक्षांना मागून आम्ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत, ज्या लोकांसाठी, त्या लोकांना आमचं पाहणं सुद्धा, आमचं दर्शन सुद्धा आता अपवित्र होऊन गेलं. खूप झालं. सहन करण्याची सुद्धा काहीतरी सीमा असते. आणि आता मात्र ज्ञानोबारायांनी निश्चय केला की आता आपल्याला या देहामध्ये राहायचं नाही, जिथून आलेलो आहोत पुन्हा स्वस्वरूपी निघून जायचं. आणि हा निश्चय करून ज्ञानोबाराय विराजमान झालेले आहेत. मुक्ताबाईनं ही गोष्ट ओळखली आणि मुक्ताबाई बाहेरूनच म्हणतात, ज्ञाना एकदा ऐक ना, मी काय म्हणते ते. तू ब्रह्मज्ञानी आहेस, तू उद्धारक पुरुष आहेस, ज्ञाना तू सतशिष्य आहेस ना, मग का बरे शोक करतोस, कशाचं तुला एवढं दुःख झालेलं आहे ज्ञाना. त्यावेळेला ज्ञानोबा राय म्हणतात, मुक्ते तुला दिसत नाही का ग, किती म्हणून आपण छळ सहन करावा, किती म्हणून आपण त्रास सहन करावा. अगं ज्यांच्यासाठी आपण या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत त्यांना जर का आपली किंमत नाही तर आपलं असणं काय आणि नसणं काय. म्हटले मुक्ता आता माझ्याच्यानं सहन होत नाही, आता मला इथं थांबायचं नाही. हे जसंच मुक्ताबाईनं ऐकलं, आता मात्र मुक्ताबाई सुद्धा आवेशामध्ये आल्या. आतापर्यंत प्रेमानं समजावून सांगितलं, पण ज्ञाना मात्र ऐकायला नाही आणि आता आवेशामध्ये आलेल्या आहेत आणि परखड शब्दामध्ये ज्ञानोबारायांना बोलायला लागल्या. ज्ञाना, अरे तू ब्रह्मपुरुष आहेस, ब्रह्मज्ञानाने संपन्न आहेस. तुला माहित आहे ना की हे जग म्हणजे अविद्या आहे, माया आहे, स्वप्नवत आहे. तू स्वस्वरूपी जागृत झालेला असताना सुद्धा तुला या कल्पित द्वैताचं कधीपासून दुःख व्हायला लागलं. हे जे कल्पित दृश्य तुला दिसत आहे हे कधीपासून तू सत्य मानायला लागलास. ज्ञाना, जग आहे, जगासारखंच वागेल. जग जर अग्नी झालं तर आपण पाणी व्हावं, कारण आपण संत आहोत. ज्ञाना, माझी विनंती आहे दादा, दार उघड. अरे तू जर का रुसून बसला, तू जर का निघून गेला तर या अज्ञानी जीवांचा उद्धार कोण करेल दादा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा दरवाजा उघडा, ताटीचं दार उघडा. मुक्ताबाई तुमची छोटी बहीण विनंती करते आहे. असा उपदेश मुक्ताबाई ज्ञानोबारायांना करत आहेत. मुक्ताबाई म्हणते, ताटी उघडा, खूप वेळ झाला आता, आता असं गप्प बसू नका. पावन मनाचा, योगी 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 पावन मनाचा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी
काटे उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई उपदेश करतात, ज्ञाना, तुला स्वतःचं स्वरूप माहीत आहे ना? तू संत आहेस, तू साधू आहेस. समाज जरी किती तुझ्यासोबत वाईट वागला तरी सुद्धा तुला तुझं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय या मृत्यू लोकामधून जाता येणार नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत, आपण आहोत म्हणून हे जग आहे ज्ञाना. तू स्वतःला सावर आणि दार उघड, बाहेर ये. अशा प्रकारे मुक्ताबाईनं उपदेश केला. ज्ञानोबा रायांना खंत वाटत होती की कशासाठी एवढं करावं. पहा, लक्षात घ्या, आपल्यामुळे जर का आपल्या गावामध्ये राहणारा साधू, आपल्या समाजामध्ये राहणारा साधू, आपल्या देशामध्ये राहणारा साधू जर का दुःखित होत असेल तर याचं पाप तुम्हाला मला भोगावं लागणार आहे. एक वेळ भगवंत रुष्ट झाले तरी चालतील, पण साधू रुष्ट होता कामा नये. आळ्यास हा प्रसंग घडला. जसं चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्या दृष्टीनं जर का तुम्ही मी विचार केला तर आळ्यामध्ये गेल्यावर ज्ञानोबा रायांना सांगितलं की रेड्याच्या मुखामधून आम्ही हे ऐकूच शकत नाही. तुमच्या माझ्यासाठी तो दिसायला रेडा होता. ज्ञानोबा रायांना माहीत होतं ना तो माझा सतशिष्य आहे. त्याच्या मुखामधून जर का वेदांचं गायन होत आहे याचा अर्थ तो देहाने जरी मूढ असला तरी सुद्धा त्याला मी उपदेश केलेला आहे, अनुगृहीत केलेला आहे आणि त्याचा परिणाम की जसा मी तसा तो सुद्धा आहे. म्हणून तो रेडा सुद्धा साधूच होता, संतच होता, पण तिथालच्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांकडून अपराध घडल्याचा परिणाम की आख्यायिका असं सांगते की त्या ठिकाणामध्ये आजपर्यंत कुणीही वेदांचं गायन करू शकला नाही. अपराध घडला साधूचा, त्याचा हा परिणाम. आणि त्या दिवशी जर का ज्ञानोबा रायांनी ताटीचं दार उघडलंच नसतं, योग साधनेद्वारा जर का आपला प्राण जर का त्यांनी पुन्हा स्वस्वरूपी नेऊन ठेवला असता तर आज काय दृश्य पाहायला भेटलं असतं. पहा, लक्षात घ्या, जसं आपल्याला आपल्या दातामध्ये अडकलेलं अन्नकण सहन होत नाही, डोळ्यामध्ये गेलेला छोटासा किडा, छोटासा गवताची काडी काही का असना, डोळ्यामध्ये काही गेलेलं जसं तुम्हाला मला खपत नाही, तसं समाजाला साधू खपत नसतात, साधू सहन होत नसतात. किती म्हणून एखाद्याला आपण त्रास द्यावा, किती म्हणून एखाद्याची परीक्षा पाहावी की शेवटी त्याला आपण केलेल्या कर्माचा पश्चाताप होईल. समाज आहे, समाजासारखं वागणार आहे, पण समाजाने कधीतरी सुधरायला नको का? तुकोबारायांच्या काळामध्ये देहू संपन्न गाव होतं. आपलं सकल जीवन तुकोबारायांनी देहूवासियांसाठी समर्पित केलं. दुष्काळ येऊन पोहोचला, सगळ्यांचं अन्नधान्य संपून गेलं. त्यावेळेला सुद्धा तुकोबारायांनी आपल्या घरामध्ये असलेली धान्याची कोठी गाववासियांसाठीच रिकामी केली ना. मग साऱ्यांचं पोट भरून जर का तुकोबाराय जीवन जगत आहेत तर गावकऱ्यांना हे विचार करणं सुद्धा योग्य नाही का की तुकोबारायांच्या घरामध्ये आज अन्न नाही. अन्न करता करता तुकोबारायांची धर्मपत्नी मरण पावते आहे, तुकोबारायांचा पुत्र मरण पावलेला आहे. समाजाचं साधूबद्दल काही कर्तव्य असतं का नाही? का आपला उद्धार करण्यासाठी ते आले आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण करावं एवढंच का? अहो, आपण जर त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे चाललो तर ते करुणासागर दयानिधान साधू संत तुमच्या माझ्यासाठी 10 पावलं चालत येतात. मग देहूवासियांच्या एवढ्याही लक्षात आलं नाही का की तुकोबारायांच्या घरामध्ये अन्न नाही, तुकोबारायांची धर्मपत्नी मरण पावली आहे, पुत्र मरण पावलेला आहे. समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की आपलं सुद्धा कर्तव्य आहे.
जसं परिवारासाठी जगतो, जसं लेकराबाळांसाठी जगतो, जसं घरादारासाठी जगतो, जसं धनासाठी जगतो, संपत्तीसाठी जगतो, तसं साधूसाठी सुद्धा जगायला काय हरकत आहे? लक्षात आलं आपल्या गावामध्ये कुणीतरी साधू येऊन राहत आहेत. जराशी सेवा घडावी. त्यांच्यासाठी काहीतरी आपल्या परीनं जेवढं होईल तेवढा प्रयत्न करावा. कारण ते जर का प्रसन्न झाले तर त्यांच्या अंगी एवढं सामर्थ्य आहे महाराज, की ते आपल्याला या पृथ्वी तलावरचं सकल ऐश्वर्य आपल्या पदरामध्ये ते टाकून देतील. एवढं सामर्थ्य आहे त्यांच्यात. पण त्यांना सुद्धा ही जाणीव व्हावी ना, की मला ज्यांना हे सारं द्यायचं आहे, मला ज्यांचा उद्धार करायचा आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये निदान आमच्याबद्दल आदर तरी असावा. नाथबाबांचा छळ झाला की नाही? कितीतरी वेळेला तो यवन अंगावरती थुंकला. नाथरायांनी सहन केलं. तुकोबारायांचा छळ झाला. छळ झालाच की नाही? पण ही परंपरा आतापर्यंत चालू ठेवायची आहे का तुम्हाला मला? हा सुद्धा विचार आहेच. म्हणून पहा, लक्षात घ्या, अपमान होऊ देऊ नका. साधू आहे, साधूचा परिवार आहे, सांभाळ केला पाहिजे. ते तुमच्या माझ्यासाठी आलेले आहेत ना, मग आपण पूर्ण रूपाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि असाच प्रसंग ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये घडला. आज महाविष्णूला आदिशक्ती उपदेश करते आहे, समजावून सांगते आहे. मुक्ताबाईच्या मुखामधून ही वचनं ऐकली आणि ज्ञानोबारायांना जे दुःख झालेलं होतं, जो ताप आलेला होता, तो एका क्षणामध्ये शांत होऊन गेला. ज्ञानोबाराय ताटीच्या बाहेर आले आणि ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते, मला माहीत होतं तू ब्रह्मज्ञानी आहेस, पण मला हे माहीत नव्हतं की तू इतक्या छान प्रकारे, इतक्या सुंदर प्रकारे उपदेश सुद्धा करू शकतेस. मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांच्या मस्तकावरती, चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. ज्ञानोबारायांनी आपला वरदहस्त मुक्ताबाईच्या मस्तकावरती ठेवला आणि घट्ट मिठी दिलेली आहे. ज्ञानोबाराय रुदन करत आहेत, मुक्ताबाई रुदन करत आहेत आणि हे दृश्य पाहत आहेत पारावरती विराजमान झालेले निवृत्तीनाथ. आज नाथांच्या सुद्धा नेत्रांमधून अश्रू येतात आणि विचार करतात की किती सहन करावं. नाही आमच्या वडिलांना समाजाने स्वीकारलं, हरकत नाही, पण आता शुद्धीपत्र दिलेलं आहे, ब्रह्मसभेसमोर शुद्धीपत्र दाखवलेलं आहे, तरी सुद्धा का म्हणून हा समाज स्वीकारायला तयार नाही? समाजाने जर का पुढं चालून हे असंच चालू ठेवलं तर न जाणो माझा ज्ञाना आज मुक्ताबाई म्हटली म्हणून परत आला, इथून पुढे कुणाचं ऐकेल की नाही सांगता येत नाही. निवृत्तीनाथ आपल्या आसनावरून उठले, ज्ञानोबारायांजवळ जाऊन पोहोचले आणि ज्ञानोबारायांना मिठी मारले आणि म्हणतात, ज्ञाना, वचन दे मला तू, जोपर्यंत मी आज्ञा करणार नाही तोपर्यंत तू या मृत्यूलोकामधून जायचं नाही, असं वचन दे मला. आता मात्र ज्ञानोबारायांनी सुद्धा वचन दिलं. म्हटले, दादा, सद्गुरुनाथा, जोपर्यंत तुम्ही मला आज्ञा करणार नाही ना, तोपर्यंत हा ज्ञाना मृत्यूलोकामधून जाणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा आणि मला क्षमा सुद्धा करा, कारण आज आवेशामध्ये येऊन मी ताटीचं दार लावून बसलो होतो. इथून पुढे माझ्याकडून असा अपराध पुन्हा कधी होणार नाही. दादा, मला क्षमा करा. क्षमा कुणी मागायला हवी होती? खरं तर समाजाने मागायला हवी होती क्षमा, पण आज ज्ञानोबाराय सद्गुरूंची क्षमा मागत आहेत. हा किती मोठा दोष लागला तुम्हाला मला, की आज आपल्यामुळे एखाद्या साधूला क्षमा मागायची वेळ आली. म्हणून सावध राहावं.
ज्ञानोबा बाहेर येऊन पोहोचले. झोळीमध्ये तर काहीच मिळालेलं नाही. निवृत्तीनाथांच्या झोळीमध्ये थोडंसं ओंजळभर पीठ भेटलेलं होतं, प्राप्त झालेलं होतं. त्याच पिठाचं मुक्ताबाईनं स्वयंपाक तयार केला आणि ही चारही भावंड आता भोजन घेत आहे. प्रथमतः भगवंतांना नैवेद्य दाखवला आणि ही चारही भावंड विराजमान झाली प्रसाद घेण्यासाठी. प्रथमतः निवृत्तीनाथांनी एक घास घेतला आणि ज्ञानोबा मुखामध्ये टाकला. ज्ञाना, ग्रहण कर आणि शांत हो. ज्ञानोबा सेवन केला. ज्ञानोबा एक घास उचलला, मुक्ताबाईच्या मुखामध्ये टाकला आणि मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ता, मला क्षमा करशील का? इथून पुढे असं होणार नाही बरं. मुक्ताबाई म्हटल्या, हो, मी शक्ती आहे तुझी ज्ञाना, मी तुला क्षमा करते. अशी गंमत चालू आहे चारही भावंडांची. सोपानदेव बसलेले आहेत. सोपानदेव म्हणतात, दादा, तुमचं तर माझ्याकडे लक्षच नाही, मला कोण घास खाऊ घालेल? असं म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथांनी एक घास घेतला, ज्ञानोबा घास घेतला, मुक्ताबाईनं एक घास घेतला आणि तिघांनी सुद्धा सोपानदेवांच्या मुखामध्ये घास घातला. आणि अशा पद्धतीनं आनंदाने ही चारही भावंड पर्णकुटीमध्ये राहत आहेत. त्रास झाला, छळ झाला, सारं काही दुःख प्राप्त झालं, पण माहीत होतं की माझ्या पाठीमागं माझे नाथ उभे आहेत. मुक्ताला माहीत होतं माझा दादा आहे. ज्ञानोबा माहीत होतं माझे गुरुनाथ आहेत. सोपानदेवांना माहीत होतं ही तीनही महात्मे माझ्या सोबत आहेत. आणि जणू काही एकमेकांचा हात हातामध्ये घेऊनच ही चारही भावंड आपला प्रवास करत आहेत. अशा पद्धतीनं हा प्रसंग घडला आणि बोध तुम्हाला मला या ठिकाणावरती चरित्र दान करतं. नाही सन्मान करता येत ना साधूचा, हरकत नाही, अपमान करू नये. आणि अशा पद्धतीनं दिवसापाठीमागून दिवस निघून गेलेले आहेत. शुद्धीपत्र दाखवलेलं होतं, पण तरी सुद्धा सारेच जण मानण्यासाठी तयार नाही. आणि ज्ञानोबा काय प्राप्त होत होतं, तर चरित्रकार असं सांगतात की ज्या वेळेला ज्ञानोबा भिक्षान्न मागण्यासाठी गावात जायचे ना, त्यावेळेला भिक्षा तर प्राप्त होतच नव्हती, पण अपमान मात्र सतत ऐकावा लागायचा. विषरूपी शब्द कानामध्ये प्रवेश करायचे आणि ते शब्द ज्ञानोबा आपल्या अंतःकरणामध्ये तसेच साठवून ठेवायचे. परंतु प्रतिउत्तर मात्र कधी दिलं नाही. काही काही ठिकाणावरती पीठ प्राप्त व्हायचं, कोरान्न प्राप्त व्हायचं, पण पीठ सुद्धा कसं प्राप्त व्हायचं? ज्याच्यामध्ये शेण कालवलेलं आहे. माती कालवलेलं पीठ ज्ञानोबा झोळीमध्ये येऊन पडतं आहे. सहन करत होते, प्रतिउत्तर दिलं नाही. असा ज्ञानोबा संसार, असं ज्ञानोबा जीवन. ज्या वेळेला भिक्षान्न प्राप्त होईल, कोरान्न प्राप्त होईल, त्यावेळेला मुक्ताबाई जेवढं शक्य असेल तेवढा स्वयंपाक करायची आणि चौघही जण भोजन घ्यायचे, प्रसाद सेवन करायचे. एक दिवस असा यायचा, झोळीमध्ये काहीच पडत नव्हतं. ज्ञानोबा घरी येऊन पोहोचायचे. मुक्ताला म्हणायचे, मुक्ते, आज काहीच नाही ग, एक काम कर, हे पाणी घे, गोपालकृष्णांसमोर ठेव, त्यांना नैवेद्य समर्पित कर आणि गोपालकृष्णांचा प्रसाद म्हणून आज आपण केवळ पाण्यावरतीच राहू. त्या देवाची जर का इच्छा असेल ना, तर तो देव देईल तुला मला खाण्यासाठी. पण असं समज की आज आपला उपवास आहे आणि आज पाणी सेवन करून ही चारही भावंड आपलं जीवन कंठवत होती, व्यतीत करत होती. पण भगवंतांची एक दिवस कृपा झाली. निवृत्तीनाथ ज्या वेळेला भिक्षान्न मागण्यासाठी गेले होते, संक्रांतीचा सण होता आणि एका सद्गृहस्थाच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला की आज जे कोणी भिक्षा मागण्यासाठी येतील ना, त्यांना आज आपण पीठ, हरभऱ्याची डाळ, तूप, गूळ असं सारं काही त्यांच्या झोळीमध्ये देऊ.
पहा, प्रश्न असा उपस्थित होतो, ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत होती. आळंदीमध्ये सगळ्या समाजाची लोक राहत होती. मग ज्ञानोबारायांना तरी सुद्धा भिक्षान्न का प्राप्त होत नव्हतं? तर ज्ञानोबाराय हे केवळ ब्राह्मणांच्या वस्तीमध्येच भिक्षान्न मागत होते, कोरांना मागत होते. आणि त्यामुळे हा अपमान त्यांच्या पदरी पडला. पण एक दिवस भगवंताच्या कृपेमुळे निवृत्तीनाथांच्या झोळीमध्ये हे सारे काही पदार्थ येऊन पडले. निवृत्तीनाथांनी ते सारे पदार्थ घेतले आणि पर्णकुटीमध्ये आले. मुक्ताबाईला म्हटले, मुक्ता बघ, आज देवाने तुझ्या माझ्यावरती कृपा केली आणि आज आपल्या झोळीमध्ये तूप गुळासारखे पदार्थ आलेले आहेत. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते, आज मांडे खायची इच्छा झाली ग, तुला मांडे येता का? मुक्ताबाई म्हणते, हो दादा, खूप सुंदर मांडे येतात. मी पाहिलेलं आहे ना आईला मांडे करताना. मला पण येतात बरं. तुम्हाला खायचे आहे ना, मी करवून देईल. अतिशय आनंद झाला मुक्ताबाईला, कारण आतापर्यंत कधीच नाथांनी कोणताच हट्ट, कोणतीच मागणी केलेली नव्हती. पण आज दादा स्वतःहून म्हणत आहेत, मुक्ता, मांडे खायची इच्छा झाली आहे. आणि हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाईला अतिशय आनंद झालेला आहे. मुक्ताबाई म्हणते, दादा, मी थोड्याच वेळात मांडे करते, पण मांडे करण्यासाठी जे भांडं लागेल, जे रांधणं लागेल ना, ते मी आधी घेऊन येते. आणि असं म्हणून धावत धावत मुक्ताबाई कुंभारवाड्यामध्ये जाऊन पोहोचली. कुंभार दादांना म्हणते, दादा, मला एक छान असं खापर द्या, रांधण द्या. कुंभार दादा म्हणायला लागले, मुक्ते, आज खूप खुश आहेस ग, काय करायचं आहे या भांड्याचं? मुक्ताबाई म्हणतात, अहो कुंभार दादा, आज माझ्या दादांना मांडे खाण्याची इच्छा आहे. आतापर्यंत कधीच कोणती मागणी केली नाही, पण आज पहिल्यांदा मागणी केली आणि काहीही झालं तरी मला माझ्या दादांना मांडे खाऊ घालायचे आहे. तुम्ही मला खापर देता का? कुंभार दादांनी खापर काढून दिलं, मुक्ताबाईच्या हातामध्ये ठेवलं आणि मुक्ताबाई वाटचाल करता करता सिद्धपेठाकडे निघालेली आहे. एवढ्या वेळामध्ये तिथं एक ब्राह्मण येऊन पोहोचला, कर्मठ येऊन पोहोचला. त्याचं नाव होतं विसोबा चाटी. मुक्ताबाईला आनंदाने उड्या मारत चालत असताना पाहिलं आणि अडवलं. म्हटले, थांब पोरी, कुठं निघालेली आहेस? मुक्ताबाई नम्रपणे म्हणतात, मी सिद्धपेठाकडे चाललेली आहे, आमच्या पर्णकुटीमध्ये चाललेली आहे. तुझ्या हातामध्ये काय आहे? म्हटले, आत्ताच कुंभार दादांनी मला हे खापर दिलं, रांधण दिलेलं आहे. काय करणार आहेस ग याचं? अहो, माझ्या दादांना आज मांडे खायची इच्छा झालेली आहे आणि म्हणून माझ्या दादांना मांडे करून देण्यासाठी मी कुंभार दादांकडून हे खापर आणलं. हे जसंच त्याने ऐकलं, तो म्हणायला लागला, चांडाळ आहात तुम्ही? आणि चांडाळाला काय मांडे खाण्याची इच्छा झाली आज? स्वतःला ओळखून आहात तर स्वतःच्या जागेवरतीच राहा. पापी आहात, चांडाळ आहात आणि एवढे चोचले तुमच्या तोंडाला कधीपासून सुटले? हे मुक्ताबाईनं ऐकलं, काहीच बोलल्या नाही. मुक्ताबाई म्हणतात, तुमचं बोलून झालं असेल तर मी जाऊ का? मुक्ताबाईचा हा नम्रपणा पाहिला, सहन झाला नाही विसोबाला. विसोबाने मुक्ताबाईच्या हातामधून ते खापर ओढून घेतलं आणि जमिनीवरती आदळल्याबरोबर ते फुटून गेलं. मुक्ते, बघ, फोडलं मी तुझं खापर, आता कशी खाऊ घालशील तुझ्या दादाला मांडे तू? मुक्ताबाई म्हणते, काही हरकत नाही, मी पुन्हा कुंभार दादाकडे जाईल, त्यांच्याकडून दुसरं खापर घेईल. विसोबा म्हणायला लागले, पाहतोच कसं तू पुन्हा दुसरं खापर आणते आणि कशा तुझ्या दादाला मांडे खाऊ घालते. चल म्हणे. मुक्ताबाई पुढं गेल्या. त्यांच्या पाठीमागून विसोबा पाठलाग करत करत येत आहेत. मुक्ताबाई म्हटल्या, कुंभार दादा, खापर फुटलं हो, दुसरं देता का? कुंभार दादांनी पुन्हा दुसरं खापर दिलं. देणार एवढ्या वेळामध्ये पाठीमाग विसोबा चाटी उभे आहेत हे पाहिलं आणि विसोबा चाटींनी आवाज दिला, खबरदार, मुक्ताला जर का खापर दिलं तर गाठ माझ्याशी आहे म्हटले.
तुमचे उपकार आहेत माझ्यावरती, माझे उपकार आहेत म्हटले तुमच्यावरती. मुक्ताला खापर द्यायचं नाही. आता मात्र कुंभार दादांचा सुद्धा नाईलाज झाला आणि मुक्ताबाईला हे सहन झालं नाही. मुक्ताबाई धावत धावत पर्णकुटीमध्ये येऊन पोहोचल्या, रडायला लागल्या. अंगणामध्ये ज्ञानोबाराय उभे होते. ज्ञानोबारायांनी पाहिलं की साऱ्यांची समजूत घालणारी आमची छोटीशी मुक्ता आज रडते आहे. मुक्ताबाई जवळ येऊन पोहोचले. मुक्ताबाईच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणतात, मुक्ता, काय झालं ग रडायला? अगं, कालपर्यंत तर तुम्हाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत होती, उपदेश करत होती, आणि आज हीच जगदंबा रडते आहे. काय झालं मुक्ते, मला सांग. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणतात, दादा, आज निवृत्तीनाथांच्या झोळीमध्ये गुळ तुपासारखे पदार्थ येऊन पोहोचले, आपल्याला प्राप्त झाले, आणि कधी नव्हे तो आज दादांनी मला आज्ञा केली मांडे खाण्याची. कधी नाही, ती आज आपल्या दादांना मांडे खाण्याची इच्छा आहे. आणि मी खापर आणण्यासाठी ज्या वेळेला कुंभार दादांकडे गेले ना, त्यावेळेला विसोबासाठीनं मला खापर मिळू दिलं नाही. माझा अपमान केला. मला अपमानाचं सुद्धा काहीच वाटत नाही हो, पण मी माझ्या दादांची इच्छा पूर्ण करू शकत नाही ना, याचं दुःख मला होत आहे. ज्ञानोबारायांना हे ऐकल्यावर दुःख झालं. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता, तुझा ज्ञाना जिवंत असताना तुझ्या नेत्रामध्ये कधीच अश्रू येणार नाहीत. तुला दादाला मांडे खाऊ घालायचे आहे ना, तू मांडे तयार कर, भाजण्याची व्यवस्था मी करतो. असं म्हणून ज्ञानोबाराय आणि मुक्ताबाई पर्णकुटीमध्ये जाऊन पोहोचले. एका बाजूला मुक्ताबाई मांडे करण्याची तयारी करत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानोबारायांनी पद्मासन घातलेलं आहे, नेत्र बंद केलेले आहे, योग धारणा आरंभ करून दिली आहे. आणि पाहता पाहता योगाच्या बळावरती ज्ञानोबारायांनी आपलं संपूर्ण शरीर तप्त करून घेतलं. ज्ञानोबारायांच्या अंगामधून जणू काही उष्ण वाफा निघत आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता, मांडा तयार झाला का? म्हटले, हो दादा. टाक म्हटले माझ्या पाठीवरती. मुक्ताबाईंना माहीत होतं ज्ञानोबारायांचं सामर्थ्य. प्रश्न केला नाही. ज्ञानोबाराय विराजमान झालेले आहेत. जसेच ज्ञानोबारायांनी नेत्र उघडले, नेत्र लालबुंद झालेले आहेत, आणि जणू काही नेत्रांमधून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत. ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांडा टाकला आणि मांडा भाजते आहे. संपूर्ण मांडे तयार करून झाले आणि आता प्रसाद घेण्यासाठी विराजमान झालेले आहेत. इकडे आळंदीमध्ये हा जो विसोबा चाटी होता, त्याच्या मनामध्ये रुखरुख राहिलीच होती. खापर मिळू दिलं नाही ना, आता पाहूच आज ही चारही भावंड कसा प्रसाद सेवन करतात ते. आणि म्हणून पाहण्यासाठी सिद्ध बेटावरती येऊन पोहोचले आणि पर्णकुटीच्या पाठीमागे लपून उभे आहेत. खिडकीमधून आतमध्ये पाहिलं तर लक्षात आलं की ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मुक्ता मांडे भाजत आहे. आणि हे पाहिल्याबरोबर जो गर्व झालेला होता, जो अहंकार झालेला होता, तो एका क्षणामध्ये मावळून गेला. एकाएकी उपरती झाली, पश्चाताप व्हायला लागला आणि नेत्रांमधून अश्रू वाहायला लागले. इकडे चारही भावंड प्रसाद सेवन करण्यासाठी विराजमान झाली होती. मुक्ताबाईनं निवृत्तीनाथांच्या ताटामध्ये मांडा टाकला, मांडा वाढला. निवृत्तीनाथांनी प्रथमतः भगवंतांना नैवेद्य समर्पित केला आणि मग निवृत्तीनाथ भोजन करण्यासाठी विराजमान झाले. नाथ प्रसाद घेत आहेत, ज्ञानोबाराय प्रसाद घेत आहेत, चारही भावंड प्रसाद घेत आहेत. आणि हे ज्या वेळेला विसोबा चाटीनं पाहिलं, आता मात्र राहावलं गेलं नाही आणि पर्णकुटीचं दार आतमध्ये लोटून विसोबा चाटी आतमध्ये येऊन पोहोचला आणि ज्ञानोबारायांचं ताट आपल्या हातामध्ये ओढून घेतलं आणि ज्ञानोबारायांचं उष्ट खायला लागलं. हे दृश्य ज्या वेळेला मुक्ताबाईनं पाहिलं, त्यावेळेला मुक्ताबाई म्हणायला लागली, खेचरा, खेचर अर्थात भूत, अरे
तू असा भूतासारखा आतमध्ये आला, विचारलं नाही, काही नाही, ताट ओढून घेतलं माझ्या दादाचं आणि आता खातो सुद्धा आहे. भूत आहेस का म्हटले तू, खेचर आहेस का म्हटले तू. आणि त्या वेळेपासून विसोबा चाटींचं नाव पडलं विसोबा खेचर. असे विसोबा खेचर जे नामदेव रायांचे सद्गुरू आहेत. मुक्ताबाई म्हणते, जरासं बाजूला सरक, परता सर. याचा अर्थ विसोबा खेचर, विसोबा चाटी हे चारही वाणींच्या पलीकडे जाऊन पोहोचले. अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. शरणागती केली मुक्ताबाईची. ज्ञानोबारायांना प्रथमतः विनंती केली, म्हटले, ज्ञाना महाराज क्षमा करा, अपराध झाला, पण मला पश्चाताप होतो आहे. मला तुम्ही तुमचं अनुग्रहित करून घ्या. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, तू माझी क्षमा मागू नको, मी तुझा स्वीकार करणार नाही, तू मुक्ताचा आहेस. विसोबा खेचर मुक्ताबाई जवळ जाऊन पोहोचले. मुक्ताबाई म्हणते, काही हरकत नाही, जे झालं ते अज्ञानामुळे झालं. मी आई आहे ना, मला तर लेकराचे दोष पदरामध्ये घ्यावेच लागतील. आणि मुक्ताबाईनं विसोबा खेचरांचा स्वीकार केला, विसोबा चाटीचा स्वीकार केला, अनुगृहीत केलं आणि मुक्ताबाईनं नाव ठेवलं विसोबा खेचर. आणि आज्ञा केली की आता गावामध्ये राहायचं नाही, तर औंढा नागनाथ या ठिकाणावरती जायचं आणि साधना करायची. यथायोग्य काली भगवंत सगुण साकार होऊन दर्शन देतील आणि तुमचा उद्धार होईल. असे विसोबा चाटी जे आळंदीमध्ये राहत होते, उपरती प्राप्त झाली, मुक्ताबाईचा अनुग्रह प्राप्त झाला, नागनाथ क्षेत्री येऊन पोहोचले आणि पुढे चालून हेच विसोबा खेचर नामदेव रायांचे सद्गुरू झालेले आहेत. अशी ही लीला एक मुक्ताबाईनं या ठिकाणावरती संपन्न केलेली आहे. आणि ज्या वेळेला समस्त आळंदीकरांच्या ही गोष्ट लक्षात आली की विसोबा चाटीसारखा कर्मठ जर का ज्ञानोबारायांच्या ताटामधलं उष्ट खातो आहे, तर आता आपल्याला खायला काय हरकत आहे. आणि त्या वेळेपासून आळंदीकरांनी ज्ञानोबारायांवरती जो बहिष्कार टाकला होता तो आता बंद केला आणि समाजामध्ये ज्ञानोबारायांना स्वीकृती दिली. पहा, पैठणामध्ये ज्ञानोबारायांवरती बहिष्कार टाकलाच नाही, ज्ञानोबारायांना वाळीत टाकलंच नाही. फक्त ज्ञानोबारायांना दूषण दिल्या गेली, नावं ठेवण्यात आली, वडिलांवरती टीका करण्यात आली. पण आळंदीवासियांनी शुद्धीपत्र पाहिलं होतं तरी सुद्धा स्वीकारलं नव्हतं. पण ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईनं ही लीला संपन्न केली, आता मात्र आळंदीवासी सुद्धा पश्चातापाने तप्त झालेले आहेत आणि ज्ञानोबारायांच्या आश्रित होऊन राहिलेले आहेत. आणि असे ज्ञानोबाराय त्यांनी ज्या वेळेला विसोबा चाटींचा स्वीकार केला, त्यावेळेला समस्त आळंदीवासी सुद्धा ज्ञानोबारायांचं पूजन अर्चन करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. अशी लीला ज्ञानोबारायांनी केलेली आहे. आणि इकडं आळंदीमध्येच ही चारही भावंड राहत आहेत. कथा कीर्तन प्रवचन आरंभ झालेला आहे. अनेकानेक लीला संपन्न करता करता आपलं जीवन व्यतीत करत आहे. आणि इकडे पुनतांब्या क्षेत्रावरती जे सांगदेव महाराज हे समाधीसाठी विराजमान झालेले होते, 2 महिन्यानंतर समाधीच्या बाहेर आले, जागृत झाले आणि नेत्र उघडून समोर पाहिलं तर समोर एकही प्रेत नाही. आश्चर्य वाटलं. इथून मागे ज्या ज्या वेळेला मी समाधीमधून बाहेर यायचो त्या वेळेला प्रेताची झुंडची झुंड माझ्या समोर असायचे आणि आज कुणीच नाही. आपल्या सतशिष्यांना विचारणा केली, त्यावेळेला सतशिष्यांनी सांगितलं, म्हटले या ठिकाणावरती 4 भावंड आली होती, ज्यांचं नाव ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव असं होतं. आणि या 4 भावंडांपैकी एक मुक्ताबाई नावाची छोटीशी मुलगी होती. तिनं एका क्षणामध्ये ही सारी प्रेत उठवली
आणि हे ज्या वेळेला चांगदेवांनी ऐकलं त्यावेळेला विश्वास बसला नाही. या चारही भावंडांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याची इच्छा आपल्या शिष्यांसमोर व्यक्त केली. त्यावेळेला ते शिष्य म्हणाले, आम्हाला तर पूर्ण इतिहास माहीत नाही, पण त्यांच्या या कार्याला पैठण क्षेत्रावरून आरंभ झालेला आहे. आम्ही पैठणमध्ये जातो आणि त्या ठिकाणावरती काय काय चमत्कार घडले हे सविस्तर तुम्हाला जाणून घेऊन सांगतो. चांगदेवांनी आदेश केला आणि चांगदेवांचे 2 शिष्य पैठण क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. त्या काळामध्ये चांगदेवांना सकल पृथ्वीवरती मान होता, कारण 1400 वर्ष हे या मृत्यू लोकामध्ये राहिलेले होते. आणि चांगदेवांचं चरित्र असं वर्णन करतात की चांगदेव हे अहिल्यानगर मधील नारायणडोह गावात मुधोपंत या यजुर्वेदी ब्राह्मणाच्या घरी चांगदेवांचा जन्म झाला. हे चांगदेव म्हणजे मरुदगणाचा अवतार आहे. ज्या वेळेला इंद्राचा शाप प्राप्त झाला त्यावेळेला त्या शापाच्या परिणाम स्वरूपाने मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागला. आणि उशाप ज्या वेळेला प्राप्त झाला त्यावेळेला तो उशाप असा होता की मृत्यू लोकामध्ये ज्या वेळेला भगवान विष्णू, सांब सदाशिव, ब्रह्मदेव आणि आदिशक्ती ज्या वेळेला अवतार घेतील त्यावेळेला आदिशक्तीच्या कृपेनं तुमचा उद्धार होईल. आणि असे हे चांगदेव हे ज्ञानोबारायांच्या जन्माच्या 1400 वर्ष अगोदर या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले, प्रगट झाले. मरुदगणाचा अवतार होते, त्यामुळे पूर्णपणे ज्ञानी होते, तीक्ष्ण बुद्धी होती. मुंजीबंधन झालं त्यानंतर गुरुकुलामध्ये पाठवून देण्यात आलं. गुरुकुलामध्ये आल्याबरोबर जो जो पाठ शिक्षक शिकवायचे, गुरु शिकवायचे, तो एकदा ऐकला की चांगदेवांना लगेच लक्षात राहत होता. असं पाहता पाहता चांगदेवांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, दशग्रंथ सारे पठन करून घेतले. संपूर्ण शास्त्रांवरती आपलं आधिपत्य तयार केलेलं आहे. जारण, मारण, जादू, टोना साऱ्या विद्या हस्तगत करून घेतलेल्या आहे. एवढं ज्ञान चांगदेवांनी ग्रहण केलं, एवढं ज्ञान ग्रहण केलं की आता शिक्षकांकडे शिकवण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही. ज्या वेळेला चांगदेव परत आपल्या गावी येऊन पोहोचले त्यावेळेला चांगदेवांची ही विद्वत्ता पाहिल्याबरोबर सकल गाव त्यांचा उदो उदो करायला लागला, जय जयकार करायला लागला. आणि आता वडिलांनी सुद्धा विचार केला की आता मुलगा उपवर झालेला आहे, त्याची सोडमुंज केल्यानंतर विवाह करावा. चांगदेवांची सोडमुंज केली आणि विवाहाची तिथी आता निश्चित करणार होते. एवढ्या वेळामध्ये एक दिवस चांगदेव आपल्या गुरूंजवळ जाऊन पोहोचले आणि गुरूंना म्हणतात, मला काहीतरी शिकवा, आता पुढे आपण काय शिकायचं. त्यावेळेला शिक्षक म्हणायला लागले, गुरु म्हणायला लागले, म्हटले, बेटा चांगदेवा, जेवढं सारं मला येत होतं, जेवढं ज्ञान मला होतं ते सारं काही तुला शिकवलेलं आहे. आता तुला शिकवण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, पण एक आहे, योग विद्या, योगशास्त्र अजून शिकवायचं बाकी आहे. चांगदेव महाराज म्हणतात, शिकवा ना मला. त्यावेळेला गुरु म्हणायला लागले, ते ज्ञान मला नाही, ते शास्त्र मला माहीत नाही, कारण ते अतिशय कठीण आहे. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, समाधी अशा प्रकारे ती समाधी अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते, तो योग साधून घ्यावा लागतो, परंतु हे ज्ञान मला नाही. म्हटले, मी जर सारं काही शिकलेलो आहे आणि जर योगाभ्यासच जर मला येत नसेल तर मला हे सहन होणार नाही. मला या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवरती असलेलं सकल ज्ञान हस्तगत करून घ्यायचं आहे. मला योगाभ्यास शिकायचा आहे. मी कुठं जाऊ शिकायला? त्यावेळेला शिक्षकांनी सांगितलं, म्हटले, तू काशी क्षेत्रावरती जा, तिथं नक्कीच कुणीतरी तुला योगाभ्यासाचा शिक्षक भेटेल. चांगदेव महाराजांनी आपल्या वडिलांची आज्ञा मागितली आणि चांगदेव तीर्थयात्रा करता करता, प्रवास करता करता काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले.
घाटावरती जे काही विद्वान विराजमान होते त्यांना विचारलं, म्हटले या क्षेत्रामध्ये योगाभ्यास शिकवणारे कोणी गुरु आहेत का? त्यावेळेला विद्वानांनी सांगितलं, म्हटले घाटावरती तर कुणी नाही, पण या पर्वतावरती गुहेमध्ये एक साधू राहतो, एक योगी राहतो. पण आम्ही असं ऐकलेलं आहे की जो जो कुणी त्यांच्याकडे विद्या घेण्यासाठी गेला तो कधी परत आलाच नाही. जो जो जाण्याचा प्रयत्न करतो तो जिवंत परत कधी येतच नाही म्हटले. कारण ज्या गुहेमध्ये ते राहतात त्या गुहेमध्ये श्वास सुद्धा मनुष्याला घेता येत नाही. त्या योग्यापर्यंत पोहोचणं तर दूर, पण जो रस्ता त्या गुहेकडे जातो त्या रस्त्याने अरण्यामध्ये हिंस्त्र श्वापद आहेत आणि त्या श्वापदांपासून कुणीच स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. म्हणून बेटा, तू आल्यापरती परत आपल्या गावाकडे जा. तू योगाभ्यास शिकण्याचे हट्ट करू नकोस. पण चांगदेवांनी निश्चय केलेला होता की सकल शिक्षण घेतलेलं आहे, मग योगाभ्यासच का नाही शिकायचा. म्हटले तुम्ही चिंता करू नका, मी जातो. विद्वानांना वंदन केलं, नमस्कार केला, आज्ञा घेतली आणि चांगदेव महाराज त्या पर्वतावरती येऊन पोहोचले. गुहेचा शोध घेत 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 गुहेमध्ये जाऊन पोहोचले. आतमध्ये गेले, पाहतात तर कुणीतरी योगी गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणावरती पद्मासनामध्ये विराजमान आहे. त्यांना नमस्कार केला. त्या योग्याने आपले नेत्र उघडले आणि प्रश्न केला, म्हटले तू इथपर्यंत कसा येऊन पोहोचलास? अरे, या गुहेमध्ये श्वास घेता येत नाही मनुष्याला, मग तू अजूनपर्यंत जिवंत कसं काय आहेस? त्यावेळेला चांगदेवांनी सांगितलं, म्हटलं मी साऱ्या विद्या हस्तगत केलेल्या आहेत. सकल विद्येनी मी परिपूर्ण झालेलो आहे. मला संमोहित करण्याची लीला करता येते, मला जादूटोणा करता येतो, मला साऱ्या विद्या येतात आणि त्यामुळे कुणीच माझ्यावरती अधिपत्य गाजवू शकलं नाही, माझी हत्या करू शकलो नाही आणि त्याच्याचमुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि तुम्ही म्हणत आहात ना, मी श्वास कशामुळे घेतो, तर मला असं वाटतं ही जणू काही तुमचीच कृपा आहे. तुमच्यामुळेच मी जिवंत तुमच्या समोर उभा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही मला योगाभ्यास शिकवा. ते योगी सुद्धा प्रसन्न झाले आणि 7 वर्ष चांगदेव त्या योग्यांसोबत त्या गुहेमध्ये विराजमान झाले आणि संपूर्ण योगाभ्यास शिकून घेतला. 7 वर्षानंतर ज्या वेळेला परत काशी क्षेत्रावरती येऊन पोहोचले, त्यावेळेला त्या विद्वानांनी पाहिलं की 7 वर्षा अगोदर हा छोटासा मुलगा गुहेकडे गेलेला होता. आम्हाला तर असं वाटलं हा मरण पावला असेल, पण 7 वर्षानंतर आलेलं पाहिलं. आता मात्र लक्षात आलं की सकल विद्येने विभूषित झालेला आहे हा व्यक्ती. आणि आता त्यानंतर चांगदेवांना चांगदेव महाराज म्हणायला लागले. सकल विद्वत्ता प्राप्त करून घेतलेली होती. आता चांगदेवांना काहीच शिकण्याचं बाकी राहिलेलं नव्हतं. आणि त्यावेळेपासून काशी क्षेत्रामध्ये चांगदेवांचा उदो उदो व्हायला लागला, स्वागत व्हायला लागलं, पूजन अर्चन व्हायला लागलं आणि पाहता पाहता चांगदेवांचे 1,00,000 शिष्य होऊन गेले. एवढा शिष्य समुदाय चांगदेवांना प्राप्त झालेला आहे. त्या काळामध्ये असणारे राजे, ऋषी मुनी सारे काही चांगदेवांसोबत येऊन राहायला लागले. सकल वैभव चांगदेवांना प्राप्त झालं. राजाश्रय प्राप्त झालेला आहे, ऐश्वर्य प्राप्त झालेला आहे आणि 100 वर्षानंतर ज्या वेळेला चांगदेवांना काळ घेण्यासाठी आला, मृत्यू घेण्यासाठी आला, त्यावेळेला योग साधनेच्या बळाने चांगदेवांनी आपला प्राण ब्रह्मांडामध्ये लपवून ठेवला आणि 6 महिन्यासाठी समाधीस्थ होऊन गेले. जो काळ घेण्यासाठी आलेला होता त्या काळाने त्या प्राणाचा शोध घेतला, पण कुठंच सापडला नाही आणि आलेला काळ परत निघून गेला. 6 महिन्यानंतर पुन्हा चांगदेव समाधीमधून बाहेर आले आणि अशा पद्धतीनं चांगदेवांना दुसरा जन्म प्राप्त झाला. असं करता करता चांगदेवांनी 14 वेळेला काळाला परत पाठवलेलं आहे.
आणि अशा पद्धतीनं 1400 वर्षाचे हे चांगदेव आणि ज्या वेळेला समाधीमध्ये विराजमान झालेले होते पुनतांब्या क्षेत्रावरती लक्षात आलं मुक्ताबाई नावाच्या छोट्याशा मुलीनं ही लीला केलेली आहे, हा चमत्कार केलेला आहे. मग कुतूहल मनामध्ये उत्पन्न झालं, यांची भेट घ्यायची, यांची एकदा भेट घ्यायची आणि यांना विचारायचं की तुम्ही हे कुठून शिकलात. कारण शिकण्याची इच्छा मनामध्ये होती. शिष्यांनी सांगितलं, म्हटले आम्ही पैठण क्षेत्रामध्ये जाऊन संपूर्ण वृत्तांत तुम्हाला सांगतो. ते 2 शिष्य पैठण क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणावरती असलेल्या भाविकांनी संपूर्ण वृत्तांत त्या 2 शिष्यांना वर्णन करून सांगितलं. ते शिष्य चांगदेव महाराजांजवळ परत आले आणि संपूर्ण वृत्तांत चमत्कार सांगितल्याबरोबर आता मात्र चांगदेवांना मुक्ताबाईची भेट घेण्याची इच्छा झाली, ज्ञानोबारायांची भेट घेण्याची इच्छा झाली. पण शिष्य म्हणायला लागले, म्हटले महाराज अहो तुमच्याकडे एवढं वैभव आहे, एवढी शक्तिशाली सामर्थ्यशाली तुम्ही आहात आणि तुम्ही स्वतःहून कशाला त्या मुलांकडे जाता. तुम्ही एक काम करा म्हटले, सर्वप्रथम त्या मुलांना तुम्ही एक पत्र लिहा. त्या पत्राचा जर का अर्थ त्यांनी शोधला, त्या पत्राला योग्य ते उत्तर जर का त्यांनी दिलं तर तुम्ही त्यांची भेट घेण्यासाठी जा म्हटले. कारण त्यांनी एवढा जो चमत्कार केलेला आहे ना, आम्हाला असं वाटतं हा सिद्धीच्या बळावरती केलेला आहे. आणि हा चमत्कार करून जर का त्यांच्याजवळ असलेली सिद्धी जर का निघून गेली तर तुम्ही पुनतांब्यावरून आळंदीला जाण्याचे कष्ट कशाला घेता. म्हणून एक काम करा, आधी पत्र पाठवा. त्या पत्राचं जर का योग्य ते उत्तर आलं तर आपण आळंदीकडे जाऊ. चांगदेवांना सुद्धा हा विचार पटला आणि चांगदेव महाराज पत्र लिहिण्यासाठी विराजमान झालेले आहेत. लिहिण्यासाठी लेखनी हातामध्ये घेतली. पहिला प्रश्न पडला, काय लिहावं. चिरंजीव म्हणावं तर असं वाटतं अवतारी पुरुष आहेत, कारक पुरुष आहेत. आणि तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहेत. मग काय लिहावं, किती वेळ विचार केला, काहीच सुचलं नाही. तसंच कोरपत्र घेतलं, त्याची घडी घातली आणि शिष्यांना सांगितलं, म्हटलं हे कोरच पत्र घ्या आणि ज्ञानोबारायांकडे नेऊन द्या. ते जर खरंच अवतारी पुरुष असतील तर या पत्रामध्ये योग्य ते उत्तर नक्कीच लिहून देतील. शिष्य प्रवास करत 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 आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले आणि गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणावरती काही लहान मुलं खेळत होती. त्या शिष्यांनी प्रश्न केला, म्हटले तुमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरांचा मठ कुठं आहे. हे ऐकल्याबरोबर ती लहान मुलं हसायला लागली. म्हटले मठ, आमच्या गावामध्ये असं कोणाचा मठ नाही म्हटले. आणि तुम्ही जे ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं ना, ते ज्ञानेश्वर हे पहा म्हणे, इथं हे 4 जण खेळत आहेत ना, यांच्यामधला एक ज्ञानेश्वर आहे. ज्या वेळेला शिष्यांनी पाहिलं की अवतारी पुरुष म्हणून सारं जग यांचा उदो उदो करत आहे आणि ही 4 बालमूर्ती अगदी लहान मुलांसारखे खेळ खेळत आहेत, हे पाहिल्याबरोबर लक्षात आलं खरंच साधू आहे, सिद्ध आहे. ज्ञानोबारायांजवळ जाऊन पोहोचले. त्या शिष्याने पाहिलं, ज्ञानोबारायांनी पाहिलं कुणीतरी 2 युवक आलेले आहेत आणि प्रश्न केला, कोण आहात तुम्ही. शिष्यांनी उत्तर द्यायच्या अगोदर मुक्ताबाई म्हटल्या, अहो दादा, तो चांगदेव नाही का म्हटले पुनतांब्यास राहतो, त्याने त्याचे 2 शिष्य पाठवलेले आहेत आणि पत्र दिलेलं आहे म्हणजे आपल्या नावाने. आणि आता आपण त्या पत्रामध्ये काय लिहू ना, याच्यावरून तो आपली परीक्षा करणार आहे. हे जसंच त्या 2 शिष्यांनी पाहिलं, आश्चर्यचकित होऊन गेले की आम्ही इथं कशासाठी आलेलो आहोत हे अजून यांना सांगितलं सुद्धा नाही आणि या छोट्याशा मुलीनं आमचं मनोगत जाणलं सुद्धा. हा दुसरा प्रभाव शिष्यांच्या मनावरती उमटला आणि आता मात्र लक्षात आलं की विलक्षण महात्म्य आहेत, अवतारी पुरुष आहेत. शिष्यांनी आपल्या कमरेला बांधलेलं ते पत्र काढलं आणि ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिलं. ज्ञानोबारायांनी ते पत्र उघडलं
नाथ महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना काय आहे रे, वाच बरं मोठ्याने. ज्ञानोबारायांनी पत्र उघडलं तर ज्ञानोबाराय हसायला लागले. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो दादा, मी काय वाचणार, हे पहा म्हटले, पत्र तर कोरच आहे. हे पाहिल्याबरोबर मुक्ताबाई म्हणायला लागली, पहा दादा, 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हा चांग्या कोरा तो कोराच राहिला. व्यर्थ आदिशक्ती मुक्ताबाई, 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 दासी जाणी ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, म्हणते ज्ञानाबाई आई, म्हणते ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. आणि मुक्ताबाईच्या मुखामधून हे वाक्य ऐकल्याबरोबर लक्षात आलं की मुक्ताबाई आदिशक्ती आहे. ज्ञानोबारायांनी पत्र पाहिलं तर मुक्ता म्हणते, हा कोराच राहिला. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, अगं मुक्ता, बरं झालं कोरा आहे. जो कोरा असतो ना, त्याच्यावरतीच लिहिता येतं. ज्ञाना, लिही म्हटले आता या पत्रावरती. ज्ञानोबाराय विचार करतात, काय लिहावं. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, आम्ही असं ऐकलंय की हा चांगदेव 64 विद्येंनी परिपूर्ण आहे, पण याला 65वी विद्या, ज्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात, ही माहीत नाही अजून. मग एक काम कर, तू 65 ओव्यांचं एक पत्र लिही आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ब्रह्मविद्या लिही. सद्गुरूंचा आदेश प्राप्त झाला आणि ज्ञानोबारायांनी 65 ओव्यांचं पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र म्हणजे चांगदेव 65 आहे. हे पत्र लिहिलं, त्याची घडी घातली आणि शिष्यांच्या हातामध्ये दिलं. म्हटले, जाऊन तुमच्या गुरूंना द्या. शिष्यांनी नमस्कार केला, वंदन केलं, परत आपल्या सद्गुरूंजवळ येऊन पोहोचले. पत्र दिलं. चांगदेवांनी ते पत्र वाचलं, पण काय लिहिलं काहीच कळालं नाही. अर्थच लक्षात येत नव्हता. मग आता मात्र विचार केला की निदान अर्थ विचारण्यासाठी तरी आपण या भावंडांची भेट घेतलीच पाहिजे. आणि निश्चय केला की आजच आपण पुणतांब्यावरून निघणार आहोत आळंदीसाठी. प्रवासाची सारी तयारी केलेली आहे. रथामध्ये बसून विराज निघणार. एवढ्या वेळामध्ये शिष्य म्हणायला लागले, अहो महाराज, तुम्ही विसरलात का तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे ते? अहो, तुम्ही जसं माणसांना वश करून घेऊ शकता तसं पशूंवरती सुद्धा तुमचं आधिपत्य आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही वाघावरती विराजमान व्हा, हातामध्ये सर्पाचा दंडक घ्या आणि मग चला म्हटलं. तुमचं हे वैभव जर का त्या 4ही लेकरांनी पाहिलं तर तुमच्या चरणाजवळ विराजमान होतील आणि तुमचे शिष्य होऊन जातील. चांगदेवांना हा विचार पटला.
म्हणे पाहू तरी माझं वैभव पाहून या लेकरांच्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होईल तो. आणि म्हणून प्रवासाची पूर्ण तयारी केलेली आहे. वाघावरती चांगदेव विराजमान झाले, हातामध्ये सर्पाचा दंड घेतलेला आहे आणि लाखो शिष्यांना घेऊन यात्रा करता 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 प्रवास करता करता इंद्रायणीच्या तीरावरती येऊन पोहोचले. तिथंच आपला प्रवास थांबून दिला. आपल्या शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं, म्हटले निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना जाऊन सांगा की चांगदेव तुमची भेट घेण्यासाठी इंद्रायणीच्या काठावरती येऊन उभे आहेत. शिष्य सिद्ध बेटावरती येऊन पोहोचले. प्रभात समय झालेला होता, थंडीचे दिवस होते आणि ही चारही भावंड एका भिंतीवरती सकाळचं ऊन घेत विराजमान झालेली होते. त्या शिष्यांना आलेलं पाहिलं. मुक्ताबाई म्हणते, आज परत कशी काय वाट चुकलात? काही निरोप आहे का? शिष्य म्हणतात, आईसाहेब तुम्हाला कसं कळालं? काहीच बोलल्या नाही. म्हटले काय निरोप आहे? त्यावेळेला तो शिष्य सांगायला लागला, म्हटले आमचे महाराज इंद्रायणीच्या काठावरती येऊन विराजमान झालेले आहेत आणि त्यांनी अशी इच्छा केलेली आहे की तुमच्या चारही जणांची भेट त्यांना घ्यायची आहे. तुम्ही लगेच आमच्या सोबत चला. ज्ञानोबाराय विचार करतात, आता याला कशाला भेट घ्यायची असेल? पण निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, आपलं लेकरू आहे, इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, त्याचा स्वीकार आता तुला मला करायचा आहे. बरं चल. ज्ञानोबाराय खाली उतरणार एवढ्या वेळामध्ये मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, तुला माहित नाही हा चांगदेव त्याचं सामर्थ्य कशा पद्धतीनं प्रगट करतो आहे? तुला माहित आहे का? म्हटले तो कसा आलेला आहे? अरे तो वाघावरती विराजमान होऊन आला, हातामध्ये सर्पाचा दंड घेतलेला आहे आणि लाखो शिष्यांचा समुदाय त्याच्या सोबत आहे आणि तो आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेला आहे, आपलं सामर्थ्य पाहण्यासाठी आलेला आहे. आणि आपण असं पायी जायचं नाही. म्हटले दादा, तू इथंच बस. ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात, मग मुक्ता आपण जायचं कसं ग? त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, आता हे सुद्धा मीच सांगू का? अरे ह्या भिंतीवरती आपण बसलेलो आहोत ना, तू या भिंतीला जर का आदेश केला तर ही भिंत चालणार नाही का? आता मात्र ज्ञानोबारायांना सुद्धा लक्षात आलं. ज्ञानोबारायांनी भिंतीवरती हात ठेवला आणि आज्ञा केली, चल बये. जशीच आज्ञा प्राप्त झाली, निर्जीव असलेली भिंत चालायला लागली. वाटचाल करता 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 इंद्रायणीच्या तीराजवळ येऊन पोहोचली आणि चांगदेवांनी पाहिलं की मी तर सजीव असलेल्या प्राण्यावरती अधिपत्य गाजवून त्याच्यावरती विराजमान होऊन आलेलो आहे, पण ही चार भावंडे तर निर्जीव असलेल्या भिंतीमध्ये सुद्धा यांनी सजीवत्व दान केलं. आणि हे पाहिल्याबरोबर चांगदेवाचा संपूर्ण अहंकार गळून गेला. चालविली जड भिंती हरणी चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरणी चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा. चांगदेवांनी हे पाहिलेलं आहे. अहंकार गळून गेला, वाघावरून खाली उतरले आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती जाऊन लोटांगण घातलेलं आहे आणि चरणाजवळच पडलेले आहेत. चांगदेवांना चरणावरती जाऊन पडलेलं पाहिलं त्यांच्या शिष्यांनी आणि लाखोचा समुदाय सुद्धा ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ येऊन पडला. बराच वेळ झाला, चांगदेव काही उठलेच नाही. आता मात्र निवृत्तीनाथांनी आज्ञा केली. म्हटले, नाथा, ज्ञाना, अरे उठव म्हटले चांगदेवाला. हा चांग्या जर का उठला नाही, तू जर का याला उठवलं नाही ना, तर हा मरेपर्यंत असाच पडून राहील. आता मात्र ज्ञानोबारायांनी चांगदेवांचे दोन्ही हात धरले आणि आपल्या हाताने चांगदेवांना उठवलेला आहे.
चांगदेवांना घट्ट मिठी मारली. अगदी लहान लेकरासारखं चांगदेव रुदन करतात आहे. जणू काही आज बऱ्याच वर्षानंतर स्वतःचं घर मिळावं, स्वतःचा माणूस भेटावा, इतका आनंद चांगदेवांना होतो आहे. ज्ञानोबारायांचं पूजन केलं, निवृत्तीनाथांचं पूजन केलं, सोपानदेवांचं पूजन केलं, मुक्ताबाईचं पूजन केलेलं आहे आणि आपल्या कमरेला गुंढाळलेलं ते पत्र काढलं आणि ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिलं. महाराज, तुम्ही मला हे जे पत्र लिहून पाठवलेलं होतं ना, पहा मी एवढा मतिमंद आहे की मला या ओव्यांचा अर्थ सुद्धा कळला नाही. माझ्यावरती कृपा करा आणि मला या ओव्यांचा अर्थ सांगा ना. आणि नुसताच अर्थ सांगू नका, तर मला तुमचा अनुग्रहित करून घ्या. मला तुम्ही अनुग्रह मंत्र द्या आणि तुमचा सतशिष्य करवून घ्या. हे ऐकल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणायला लागले, बेटा चांगदेवा, तू माझा नाहीस बरं. म्हटले, मी तुमचा नाही तर मी कुणाचा आहे? म्हटले, ही जी मुक्ताबाई तुला दिसते आहे ना, तू हिचा आहे. हीच तुझी वाट पाहत गेल्या अनेक महिन्यांपासून विराजमान झालेली होती. तू हिच्यासाठी आलास, ही तुझी आहे आणि तू हिचा आहे. हे लक्षात आल्याबरोबर चांगदेव महाराज मुक्ताबाई जवळ येऊन पोहोचले. ते पत्र हातामध्ये दिलं आणि मुक्ताबाईनं योग्य तो बोध चांगदेवांना दिला, योग्य उपदेश दिला, अनुगृहीत केलं आणि अशा पद्धतीनं मुक्ताबाईचे शिष्य चांगदेव महाराज झाले. चांगदेव म्हणे, आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. महाराज म्हणतात, आई, जग जरी म्हणालं की 1400 वर्षा अगोदर चांगदेव जन्माला आला, पण मी सांगू का, आज तुला पाहिलं, तुझी भेट घेतली आणि मला असं वाटतं की जणू काही आजच माझा जन्म झाला. कारण तू माझा स्वीकार केलेला आहेस ना, म्हणून हा चांगदेव आज जन्माला आला. कशामुळे? ज्या वेळेला तू माझा स्वीकार केला, त्यावेळेला माझ्या या देहामध्ये पुन्हा एक वेळेला चैतन्य प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीनं मुक्ताबाईचे दुसरे शिष्य, ज्यांचं नाव चांगदेव महाराज असं आहे, मुक्ताबाईंनी यांचा स्वीकार केला आणि त्या वेळेपासून आपलं सकल वैभव, सकल ऐश्वर्य, सकल शिष्य समुदायाचा त्याग चांगदेवांनी केला आणि जीवनभर मुक्ताबाई सोबत राहिले. परत पुणतांब्याला गेलेच नाही. एक वेळ आळंदीला जे आले, अखंड देह ठेवेपर्यंत मुक्ताबाई सोबतच राहिले आणि पावलोपावली मुक्ताबाईकडून बोध घेतला आणि स्वतःच्या जीवनाचं परमकल्याण करून घेतलं. जे शिष्य चांगदेवांसोबत आलेले होते, त्यांना परत कसं पाठवावं प्रश्न होता. मुक्ताबाई म्हटली, चांगदेवा, तू माझा आहेस, पण आता तुझा लाखोंचा शिष्य समुदाय आहे, मी त्यांना कसं स्वीकारणार? ते माझ्याकडे सद्गुरू या भावनेनं पाहतील का? त्यावेळेला चांगदेवांनी विचार केला. म्हटले, आई, आपण एक काम करू, आपण या सकल शिष्यांची परीक्षा पाहू. आणि एक दिवस चांगदेव म्हणायला लागले आपल्या शिष्यांना, म्हटले, पहा, या ठिकाणावरती एक देवता आहे आणि ही देवता नराचा बळी मागत असते. तुम्ही आत्ताच विचार करा, कुणाला बळी द्यायचा आहे आणि ती जर का प्रसन्न झाली तर आपल्याला सकल वैभव प्राप्त होईल. हे ज्या वेळेला त्या लाखोचा समुदाय असलेल्या शिष्यांनी ऐकलं, त्यावेळेला भीती वाटली, भय वाटलं आणि रात्रीच्या समयाला सारेजण निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना, झोपलेले असताना तो सारा शिष्य समुदाय त्या ठिकाणावरून पळून गेला. आणि प्रभात समयाला ज्या वेळेला चांगदेवांनी हे पाहिलं, त्यावेळेला हसायला आली आणि विचार करतात की किती मी विचित्र होतो, किती मी वेडा होतो की अशा वेडगळ मनुष्यांचा शिष्य समुदाय घेऊन फिरत होतो. मुक्ताबाई जवळ येऊन पोहोचले आणि मुक्ताबाईला म्हणतात, आई साहेब, जो तुझा आहे ना, तो इथं थांबला आणि जे तुझे नाहीत ते सगळे निघून गेले.
आता मात्र मुक्ताबाई सुद्धा प्रसन्न झाल्या आणि त्यानंतर अखंड चांगदेव हे मुक्ताबाई सोबत राहिले आणि इथून पुढे तुमच्या माझ्यासाठी चांगदेव हे महाराज झालेले आहेत, सद्गुरू झालेले आहेत. भलेही इथून मागं 1400 वर्ष या मृत्यूलोकामध्ये राहिले, पण तरी सुद्धा ते चांग्याच होते. पण ज्या वेळेला मुक्ताबाईनं स्वीकार केला त्यावेळेला ते चांग्याचे चांगदेव महाराज झालेले आहेत. आणि जशा आदरस्थानी मुक्ताबाई आहेत त्याच पद्धतीनं चांगदेव सुद्धा तुमचे माझे आदर्श आहेत आणि तुमच्या माझ्यासाठी आदरणीय वंदनीय आहेत. अशा पद्धतीनं मुक्ताबाईनं ही लीला संपन्न केली. आता कशा पद्धतीनं ही सारी मंडळी पंढरपुराकडे जातात. नामदेवरायांची आणि ज्ञानोबारायांची भेट कशी होते, तिथून पुढे कशा पद्धतीनं तीर्थयात्रा करतात आणि तीर्थयात्रा करता करता आपली लीला कशा पद्धतीनं संपन्न करतात, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मध्वनाथ महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. हरे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नोरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उर्षेंदुराची. कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मा सोने मात्रे मा कामन पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकृत फरातून गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुक्त शोभत बरा. रुंदून तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मा सोने मात्रे मा कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा आहे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मा सोने मात्रे मा कामना पूर्ती. जय देव जय देव. युगे 28 विटवारी उभा. वामांगी रखमाई दिव्य शोभा. कुंडलिका भेटी परब्रह्म आलेला. चरणी वाहे उदरी जागा. जय देव जय पांडुरंगा. हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ रावीच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी. कासे पितांबर कस्तूर ललाटी. देव सुरवर नित्य येत भेटी. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय
पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलंगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते हो साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नान हे करते निळा मात्र ताय होय मुक्ती विश्वासी नामदेव भावार्थ भावार्थ नामदेव भावे ओवाळी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जग इतने नाती कोणी अवतार पांडुरंगा ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवेती साधू संत वेधला माझा आरती ज्ञान राजा अप्रघाट गुह्य बोले विश्व ब्रह्मा माझी ठेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवेती साधू संत मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आमा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग राक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा चुकिता तुळनेशी ब्रह्म सुखाशी आले म्हणून या रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज संसार दुःख नाशे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्थ त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटत चित्ता अनंत गोपाळदासा धनी न पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा मध्वनाथ घेता नाव त्याशी नाही भव भय आठविता त्यांचे पाय मार्ग भक्तीचा सुगम आरती मध्वनाथा हे अनन्य भक्ती लागे आला पांडुरंग भेटे शेंदुरवाडा वस्ती खेडी जगतराव्याला धरी आरती मध्वनाथा संत माझी मूक मणी तो का कैवल्याचा धने विष्णुदास ज्याचे नाम ध्यान धरून यमनी आरती मध्वनाथा पूर्ण ब्रह्म सुख दाता मनोभावे ओवाळीना चरणी ठेवून या माथा आरती मध्वनाथा देवा घालीन लोटांगण वंदे